कसे आहात दोस्तांनो? छान आहात ना? मागच्या व्हिडिओमध्ये आपण हे जाणून घेतलं की डिप्रेशन म्हणजे काय असतं, डिप्रेशनमधून बाहेर पडण्याचे मार्ग कोणकोणते आहेत, डिप्रेशन हे कोणकोणत्या प्रकारचं असतं. तर डिप्रेशनमधून बाहेर पडण्यासाठी जे जे मी मार्ग आपल्याशी शेअर केले त्यातलाच एक मार्ग ज्याच्यामुळे माझ्या लाईफमध्ये देखील सुंदर असा बदल झाला तो मार्ग म्हणजेच की आर्ट ऑफ लिव्हिंग, श्री श्री रविशंकराचार्यांचं आर्ट ऑफ लिव्हिंग ज्यावेळेस माझ्या आयुष्यामध्ये आलं त्यावेळेस माझ्या आयुष्यामध्ये खूप सारे चेंजेस झाले, खूप अनुभव आहेत जे सांगणं म्हणजे की एक दिवस पुरणार नाही, एवढे सारे अनुभव आहेत, खूप सारे. परंतु मी आपल्याशी एकदम छोट्याशा अशा संवादामध्ये आपल्याशी व्यक्त होणार आहे. तर माझ्या लाईफमध्ये ज्यावेळेस मी 12वी मध्ये होते त्यावेळेस आर्ट ऑफ लिव्हिंगचं नवचेतना शिबिर केलं. त्यावेळेस त्या शिबिराच्या त्याच्यामधलं रामदान मी सातत्याने केलं. त्याच्यानंतर मला जो अनुभव आला त्याच्यामधून माझा 12वीमध्ये 3रा नंबर आला. हा माझा सगळ्यात मोठा आणि सगळ्यात पहिला अनुभव. त्याच्यानंतर मी आर्ट ऑफ लिव्हिंगचं YLDP यूथ लीडरशिप ट्रेनिंग प्रोग्राम हा कोर्स केला. त्याच्यानंतर हा जो कोर्स होता त्याच्यामध्ये खूप सुंदर असं गुरुजींनी कोर्स डिझाईन केलेला आहे. सगळ्यात आर्ट ऑफ लिव्हिंगमधला सगळ्यात मोठा कोर्स आहे हा, युवाचार्यांसाठी सुरू केलेला. तर याच्यामध्ये पद्मसाधना असेल, मेडिटेशन असेल, वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज असतील, सेवा असेल, सत्संग असेल आणि त्याच्यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे पद्मसाधना आणि खूप महत्त्वाची मानली जाणारी म्हणजे सुदर्शन क्रिया, जी की आर्ट ऑफ लिव्हिंगचा आत्मा मानली जाते. तर ही सुदर्शन क्रिया कोणी व्यक्ती आपल्या लाईफमध्ये फर्स्ट प्रायोरिटीने आणि पहिल्यांदा करतो ना, त्याच्या लाईफमध्ये म्हणजे तो एक वेगळाच अनुभव असतो, जो शब्दात आपण सांगू शकत नाही. जो अनुभव ती केल्यानंतरच त्या व्यक्तीला येऊ शकतो. सो माझ्या लाईफमध्ये ही आला होता अनुभव तो. आणि त्याच्यानंतर ती सुदर्शन क्रिया अशी आहे की कितीतरी रोगांवर, कितीतरी निगेटिव्ह आपल्या मनातले किंवा माइंडमधले जे आजार असतील हे सगळे नष्ट करण्याची ताकद त्या सुदर्शन क्रियेमध्ये आहे. एवढी पॉवरफुल आहे ती. सो ती माझ्या लाईफमध्ये आल्यानंतर मेडिटेशन साधना आल्यानंतर आनंद कसा शोधायचा किंवा दुःख काय असतं आणि दुःखामधून देखील आपल्याला सुखाचं जीवन कसं जगायला मिळेल हे सगळं त्या माध्यमातून मला शिकायला मिळलं. त्यांच्या काही विचार असतील, जे सत्संगातून मिळणारी जी एनर्जी असेल, ह्या सगळ्या गोष्टींमधून इतकी पॉझिटिव्हिटी, एवढ्या पॉझिटिव्ह वेव्ज शरीरामध्ये, मनामध्ये, मेंदूमध्ये आपल्या तयार होतात की आपल्याला दुःख जरी असलं तरी ते कसं आपण सहज एक्सेप्ट करून पुढं चालतो हे आपल्याला समजत देखील नाही. म्हणजे लाईफमध्ये सगळ्यांच्याच दुःख असतात, दुःखाशिवाय जीवनाला अर्थ नाही मित्रांनो. परंतु ते एक्सेप्ट करून पुढं चालण्याची ताकद ही आपल्याला आपल्या लाईफमध्ये आपण ज्यावेळेस स्वतःसाठी वेळ देतो, म्हणजे ज्यावेळेस स्वतःसाठी आपण काहीतरी करतो, योगा असेल, प्राणायाम असेल, मेडिटेशन असेल आणि सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो सातत्य. ह्या सातत्याने जेव्हा आपण गोष्टी करतो त्यावेळेस ती एनर्जी आपल्यामध्ये फील होते, त्यावेळेस ती पॉझिटिव्ह वेव्ज तयार होऊन आपल्याला त्या कनेक्टिव्हिटी म्हणजे निगेटिव्ह एनर्जीपासून किंवा आपल्यावर कोणतंही संकट आलं त्याच्यावरती मात करण्यासाठी ते उपयुक्त ठरतं मित्रांनो. हे असं म्हणू शकत नाही की आपण मी विपश्यना वगैरे करते, मग मी हे केले, मी ते केले, मी सगळं काही केले, मी सगळं काय अनुभवले. नुसतं केलं म्हणून उपयोगाचं नाही. त्यावेळेस आपण त्याच्यामध्ये सातत्य असतं, त्यावेळेस त्याचा अनुभव आणि त्याचं फील काही वेगळंच असतं. मला हे सांगायचं आहे मित्रांनो की माझ्या लाईफमध्ये ह्या सगळ्या म्हणजे आर्ट ऑफ लिव्हिंगमध्ये खूप सारे चेंजेस झालेले आहेत. तर तुम्हालाही अशा पॉझिटिव्ह एनर्जीला जोडायचं असेल किंवा तुम्हालाही आर्ट ऑफ लिव्हिंगमध्ये इंटरेस्ट असेल किंवा जाणून घ्यायचा असेल सुदर्शन क्रिया म्हणजे काय, तर तुम्ही चॅट बॉक्समध्ये आपली प्रतिक्रिया नोंदवू शकता. मी त्याला नक्कीच कमेंट करेल आणि तुमचं उत्तर देईल. माझा व्हिडिओ आवडल्यास शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि खुश राहा, लाईक करा. थँक्यू.